हाय हॅलो नमस्कार वेलकम टू बॅक माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि पहिल्यांदाच ॲनिव्हर्सरीला आम्ही असं बाहेर निघालो आहे. कुठे चालले ते तुम्हाला पुढे कळलं. सकाळी लवकर उठलो, मस्त वगैरे सगळं आवरलं आणि बसने निघालो. तर आम्ही आज चाललो होतो पुण्याला यांचे फ्रेंडने खूप दिवस झालं बोलवलं होतं, म्हणूनच म्हटलं चला आज जाऊया. नंतर गेलो, नाश्ता वगैरे केला आणि परत आमचा प्रवास चालू झाला. तर तुम्ही बघू शकता सकाळी निघाल्यानंतर इतकं छान असा व्ह्यू आम्हाला बघायला भेटला आणि खरंच खूप भारी वाटत होतं, कारण खूप वर्षांनंतर आम्ही दोघे असं एकत्र आमच्यासाठी टाईम असा काढला होता. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आणि तुम्ही बघू शकता ऊन खूपच लागत होतं आणि तिकडून आम्हाला बसने जायचं होतं. मस्त अंशूसाठी खाऊ वगैरे घेतला आणि मस्त घरी गेल्यानंतर आईस्क्रीम वगैरे घेतली. आणि इथे बघा हा अंशू म्हणजे माझा भाचा कसा दिसतोय, खूप क्यूट आहे ना. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे. तर इथे बघा अंशू आणि किट्टूची मस्तपैकी मस्ती चालू झाली आहे. त्याच्यानंतर बघा किट्टूला जिथे जाईल ना तिकडे सगळे फ्रेंड्स भेटतच असतात. मग काय, तो गेला तिकडे खेळायला. बघा त्याचं क्रिकेट वगैरे इथं खेळायचं काम चालू आहे आणि तो जेवला तर वगैरे काय नाही. नंतर फ्लँकीज द्या. इथे मस्त माझी आणि अंशूची मस्ती चालली होती, तुम्ही बघू शकता. आणि तो इतका छान आहे ना, तो कोणाकडेही जातो वगैरे आणि लगेचच रमतो, सगळ्यांकडे बघून हसतो वगैरे. खूप म्हणजे खूपच क्यूट आहे. तर आता आम्ही सर्वजण निघालो होतो सर्कस बघायला. अंशूला पण घेऊन चाललो होतो. तर बघा आम्ही एका बाईकवर बसलो होतो आणि भैया आणि अंकिता ते वेगळ्या बाईकवरून येत होते आणि अंशू पण. त्याच्यानंतर आम्ही मस्त पोचलो बॉम्बे सर्कस बघायला. इकडे आली होती तर मस्त वैभवनी आणि भैयाने तिकीट वगैरे काढली आणि आम्ही गेलो सर्कस बघायला. पण सर्कस बघत असताना मस्त आम्हाला फोटो काढायचा होता इथे, पण फोटो तर काय निघाला नाही. तो पण आला व्हिडिओज, म्हणून मला जरा हसायला आलं. ठीक आहे, जिथे जायला तिथं आम्हाला फोटो काढायचे ऐवजी व्हिडिओज काढून होता. आणि तुम्ही बघू शकता हे जोकर सर्कसमधले. इकडे बघा सगळ्यात जास्त सर्कसचा आनंद तर किट्टूनेच घेतला. मस्त इथं पॉपकॉर्न आणि इथं सर्कस मस्त असं छान चाललं होतं. सर्कस बघून घरी आलो आणि इथे बघा रात्रीच्या 12 वाजता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. माझा नवराने इतके लेट केक आणला होता की काय विचारूच नका. ते दोघं जरा बाहेर गेले होते. मस्त जेवण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. तर फायनली आमच्या लग्नाला 11 वर्ष आज पूर्ण झाली. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथं बघा किती छान आमची मस्ती वगैरे चालली आहे. किट्टू आणि अंशू तर झोपला होता, कारण रात्रीचे 12 वाजून गेले होते. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.